यवतमाळच्या मारेगाव नाल्यावरील पुलावरील डांबर मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेला आहे। त्यामुळे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दुसरीकडे सिंधुदुर्ग तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय मार्गाला तडे पडलेले आहेत आणि यावर्षीच या राष्ट्रीय मार्गाचं काम पूर्ण करण्यात आलं होतं। तर तिकडे राजापूरमधील शिवसृष्टी प्रकल्पाचं बांधकाम हे खचलेलं आहे। या प्रकरणी निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। यवतमाळमध्ये पावसामध्ये पुलावरचं डांबरच अक्षरशः वाहून गेलेलं आहे। त्याच्यामुळे काम हे किती निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे समोर आलेलं आहे। इकडे सिंधुदुर्ग तरेळे कोल्हापूर महामार्गाला देखील तडे गेल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी रस्त्यांची कामं जी आहेत ती पावसाळ्यापूर्वी वर्षभर जी आहे ती सुरू असतात, मात्र ऐन पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला 3 ते 4 दिवसच होत नाही, धोधो पाऊस पडायला लागतो, त्यावेळेला या कामांचा दर्जा हा कसा आहे हे समोर येतंय। निकृष्ट दर्जाचं बांधकाम कसं झालेलं आहे, काम कसं रस्त्यांचं झालेलं आहे ते हे समोर आलेलं आहे। राजापूरमध्ये शिवसृष्टी प्रकल्पाचं बांधकाम जे आहे ते अक्षरशः खचलेलं आहे। तर राजापूरमधील शिवसृष्टी प्रकल्पाचं बांधकाम खचलेलं आहे। शिवसृष्टी प्रकल्पाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी पर्यटन संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश सुद्धा आहेत।